पोचलो. गर्दी एवढी काही नाही. आता बडनेरा स्टेशनवर निघत आहे. हळूहळू बनते काही घ्यायचं. नमस्कार मित्रांनो, मी पुष्कर तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. किती दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. ठीक आहे, तर काही सिरियसली नाही घ्यायचं, कारण की 3 महिने झाले मी आता चेक केलं जरा चॅनल. 3 महिन्यापासून चॅनलवर एक व्हिडिओ नाही आहे. असं सिम्पली चालू आहे, कारण हे टाईम नाही भेटत आहे जास्त. आणि आज बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. थोडंसं अंधार आहे. अंधार तर असणारच, कारण की 6:30 वाजले सकाळचे. 6:30 वाजायचे आहेत. आणि एवढ्या लवकर उठून चाललो. आज आम्ही शेगावला पहिल्यांदा रेल्वेनं मी चाललो, फर्स्ट टाईम. तर बघू, आतापर्यंत कारनं गेलो, पण जो रेल्वेने जायची फिलिंग असते ते मम्मी पप्पांनी तर केली आहे, कारण की ते दर संडेला जात असतात. श्रावण चालू आहे तर आता आज सुट्टी आहे मला. म्हणजे दर संडेला टेस्ट असते माझी. या संडेला टेस्ट नाही आहे, तर या संडेला मी जाऊ शकतो त्यांच्यासमोर. झाली बाई, एकदम एक नंबर झाली. आणि किती दिवसानंतर एवढ्या सकाळी आंघोळ केली. तर पटकन कपडे घालतो, तयारी करतो. तर निघालो बाई आता. 7 वाजले आता, करेक्ट 7 वाजले करेक्ट. आणि पटकन जातो, कारण की ट्रेन आमची आहे 7:40ची. तरी बडनेरावर नाही, बडनेरा तर बाहेर वेळ लागतेच. तर हे आता बडनेरा जंक्शनवर आलो. हे मागचं गेट आहे, माहीत नसेल ते पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाडी लावतो, नंतर सांगतो. मला ॲक्सिलेटर ना, मी आलो म्हणून चालू आज पहिल्यांदा. मागच्या वेळेस नव्हता, आज चालू आहे ॲक्सिलेटर. ते मम्मी तर एकदम कोपऱ्यात दिसत नाही आहे. आलो वर. आता इथून जा लागते. किती नंबर आहे ट्रेन? 2. हां, भेटते म्हणा नंतर अकोला बघतो. हां, ट्रेन सुटली आता जस्ट. आता बडनेरा स्टेशनवर निघत आहे हळूहळू. आणि इथं जेवण चालू आहे, म्हणजे सध्या ट्रेनमध्ये गर्दी कोणी नाही आहे, जेवण करणं चालू आहे. आलो भाई आता अकोला जंक्शन. आणि इथून पकडायला लागते आम्हाला बस शेगावची. तर पहिल्यांदा मी असं ट्रॅव्हल करून आलो, नाहीतर असं ट्रॅव्हल नसतो करत मी. पण आज म्हटलं चला दर्शन करून घेऊ. हे अकोला. आता पोचलो बस स्टँडवर. इथून फटकन बस पकडायला लागते आता. अर्धा तासाला इथं बसून अजून बस नाही आली शेगावची. म्हणजे 2-3 गेल्या, पण ते भरलेल्या एकदम पॅक होत्या. आणि शिवशाही होत्या, तर शिवशाही चालत नाही. त्या काय म्हणा, आता शिवशाहीत गेलो असतो, जमत नाही ना. हाय जस्ट उतरलो आता ॲटोतून. आता पोचलो. गर्दी एवढी काही नाही आहे, शेगावच्या मानानं खूप कमी आहे सध्या. इथं चालते मोबाईल म्हणून उघडला सध्या. आणि गर्दी शेगावच्या मानानं खरंच कमी आहे. एक तास आहे मी दर्शनाला, आताच पाहिलं. 1 तासाच्या वर नाही लागणार. आणि मुखदर्शनला 10 मिनटं. पहिले चपला काढतो इथं. चपला एकाच जागेवर ठेव. आमच्या मावल्या 2 मागं राहिल्या. बापा बिचारा, आम्ही जे चपला ठेवल्या ते इकडून जावं लागतं. वाटणार तुम्हाला काय? मी नाही सांगू शकत काय. शिराशी खीर होती मागच्या वेळेस. खीर होती. लाडू असला पाहिजे यार बुंदीचा. तर आता इथं थांबलो आहे. मम्मी तिकडून येतो, तोपर्यंत मग त्याच्यानंतर आम्ही जातो इकडे मेन दर्शनाच्या लाईनीत. ते जातात मुखदर्शनाला. ते करायचं पारायण, आम्ही करतो मग पारायण आणि मेन दर्शन घेतो. फटकन लागा लागते आता. गर्दी बाई गर्दी. बापा किती वेळ बंद करणार, संपलीच नाही अजून. आपण बायपास केलं. आम्ही
50च्या पेक्षा वर जणांना ओव्हरटेक मारून आलं म्हटलं जोरा जरा. भाई स्त्री भेटली आम्हाला इथं. स्त्री बघा बघा. स्त्री दीदी नमस्कार. ओ स्त्री कला ना. आणि बघा किती स्वच्छता आहे इथं. पूर्ण स्टाईल आहे, चकाचक चमकत आहे. आणि हे सगळं या कर्मचाऱ्यामुळे आहे. हे बघा हे ताई इथं हातात झाडं घेऊन आहे. आताच दर्शन झालं आणि आम्ही डायरेक्ट गादीच्या दर्शनाला जात आहे. पहिले जेवण करत आहे कारण की गादीच्या दर्शनाला आम्हाला तिकडून पाऱ्यांना जायचं आहे डायरेक्ट. तर पहिले जेवण करून घेतो, मग नंतर गादीच्या महाप्रसादाच्या लाईनमधून डायरेक्ट अध्याय वाचायला. जेवणाच्या लाईनीत जास्त मोठी नाही आहे पण तरी वेळ लागते. तर बसलो आता बाई जेवण करायला. आणि बघा गर्दी एवढी काही आहे नाही, फक्त जेवायला मस्त जय गजानन भात आहे, वरण पिठलं पोळी लड्डू. तर बाई जेवण झालं आता. हे बाहेर बघा एक मस्त व्ह्यू आहे इथून. आता महिला मंडळाला शोधा लागते कुठं आहेत. तर ते पप्पाही गायब झाले काय आम्ही तर कुठं गेले. तर पप्पा पप्पा कुठं हरपले, पप्पा कुठं हरपले, पप्पा दिसले, पप्पा सापडले. हा ना गादीचं दर्शन झालं. आता गादीचं दर्शन घेतो, तिथं पारायण करतो, त्याच्यानंतर घरी. तर सध्या ते तिकडे काय माहीत कुठं गेलं. तर आम्ही त्या निंबाच्या झाडाखाली बसलो आहे, सगळेच जण आहे तिथं. तर निंबाच्या झाडाखाली बसून तिथं आराम करत आहे. त्याची वाट पाहत आहे कारण की आमची ट्रेन आहे 4:45ला आणि आता आमचं 3 वाजता दर्शन झालं. 3 वाजायला 2 मिनटं वेळ आहे. 3 वाजता आमचं आता दर्शन पूर्ण झालं, म्हणजे पूर्ण जेवण आणि गादीचं दर्शन पारायण सगळं झालं. तर आता आले दोघं. आता निघालो आम्ही. आमची तरी वेळाचीच ट्रेन आहे. स्टेशनवर जाऊन आम्ही टाईमपास करतो, नाहीतर इथं अशी काही वस्तू घेत जातो. एवढं सारं दुकानं आहे ते, म्हणजे ते फिरता असं मन बनते काही घ्यायचं. तर यांचं तर मन बनतेच मग घ्यायचं. तर बाई आता स्टेशनवर आलो शेगावच्या. आणि इथून आता रेल्वे आहे, इथून काढतात पप्पा तिकीट आणि आम्ही थोडं समोर जातो. प्लॅटफॉर्म पाठ झाले त्याला पुरे, कुठं जायला लागते ते पुढेही गेले आमच्या. तो बाई तिथं तिकीट काढणारा माणूस होता, दादा होता तो. म्हणजे पाय नाही, ते ऑनलाईन तिकीटची मशीन होती. असा पाहत जाय ना, असा धबधब हात चालवत जाय, तिकीट निघून जात जाय. तर आता हे ट्रेन बाई थांबत चालली खूप जागेवर. बघा आता जंगलात थांबत आहे, सिग्नल भेटत आहे. स्टेशन आहे ना बोरगाव. स्टेशन आलं बोरगाव स्टेशन आलं. आणि याच्यानंतर खूप सारे स्टेशन आहेत, त्याच्यानंतर पोहोचणार आहे आम्ही. तरी वेळ झाला आहे 5:50 झाल्या, 6 वाजता होता. नंतर मित्रांनो आता पोचलो जस्ट घरी. आणि हे 8:10 झाले, आताच पोचलो. आणि काही नाही, बस आता पुरं थकलो, सर्दी झाली मला, काही तर नाक खाजवत आहे एकदम भयानकवालं. आणि आजच्यासाठी मला वाटतं एवढंच झालं. आता शेगाव कचोरी आणली ते खातो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनल नवीन सबस्क्राईब करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.